माय फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे। स्पेशल यासाठी की तुम्हाला जर माझ्या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला माहितीच असेल की मला मिसळ हा प्रकार खूप आवडतो। तर मिसळचाच एक नवीन प्रकार मी इथे खाण्यासाठी आलेले आहे। तर तो नवीन मिसळचा प्रकार म्हणजे आहे नॉनव्हेज मिसळ। चक्क नॉनव्हेज, जे नॉनव्हेज लवर आहेत आणि ज्यांना मिसळ आवडते त्या लोकांसाठी हे कॉम्बिनेशन सुपर आहे। तर अशीच नॉनव्हेजची मिसळ मी खाण्यासाठी आलेली आहे लोणावळा येथील मराठी झटका या हॉटेलमध्ये। तर आता खूप जास्त न बोलता, कारण दुपारची वेळ झालेली आहे, आता 3 वाजायला आलेले आहेत, भूक ही जोरात लागलेली आहे। तर ऑर्डर केलेली आहे आणि ऑर्डर आलेली सुद्धा आहे। तर त्याआधी मी तुम्हाला यांचा मेनू शो करेन। तर पहिला मेनू बघूया आणि त्यानंतरला आपण जी मिसळ खाण्यासाठी इथे आलेलो आहोत तर ती मिसळ मी तुम्हाला दाखवते। तसंच मिसळ बरोबर मी इतरही काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत। तर पहिला आधी आपण बघूया त्यांचा मेनू आणि त्यानंतर आपली फेवरेट मिसळ। तर चला बघूया मेनू। तर इथे चिकन मिसळ बरोबरच आपल्याला नॉनव्हेज थाली वगैरे तसेच व्हेज सुद्धा ऑप्शन आहेत। बिर्याणी आहे, अंड्याचे खूप सारे प्रकार आहेत। तर जर मिसळ खायची नसेल तर तुम्ही चिकन थाली वगैरे किंवा चिकन मटन खाण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। तर आपली मिसळची थाली इथे आलेली आहे। मिसळमध्ये आपल्याला हे मिसळचं काय म्हणतात ग्रेव्ही म्हणा, सार आहे, त्याच्यानंतरला पाव आहे, इथे खिमा आहे, कांदा टोमॅटो आहे, त्यानंतर इथे मिरचीचा ठेचासुद्धा दिलेला आहे। त्यानंतरला ह्याच्यामध्ये अंड्याची एक फोड आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे खिमा दिसेल आणि खिमाच्या खाली आपल्याला फरसाण आहे। तर आता आपण मिसळ तयार करूया। हे बघा, वरती थोडासा खिमा टाकलेला आहे आणि खाली फरसाण आहे। हा थोडासा खिमा पण मी ह्याच्यात ॲड करते। आता मी टेस्ट करून सांगते की कशी आहे ती। खूप छान टेस्ट आहे, खूप स्पायसी नाही आहे। तर त्यांनी याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला इथे हे सॅम्पल दिलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी तरीसुद्धा दिलेली आहे। आता मी एकदा मिसळ ही पावाबरोबर ट्राय करते। खूप टेस्टी मिसळ आहे। फरसाणही त्यांचं खूप फ्रेश आहे आणि जो खिमा आहे त्याला स्पायसीनेस आहे। तर कॉम्बिनेशन खूप अप्रतिम वाटते। मला वाटलं नव्हतं की नॉनव्हेज मिसळसुद्धा इतकी टेस्टी असू शकते। तर माझ्या मते तर मी याला 5 मधून 5 मार्क्स नक्कीच देईन। आणि तुम्हाला जर सुद्धा नॉनव्हेज मिसळ जर खायची असेल तर नक्कीच तुम्ही मराठी झटका इथे भेट द्या। त्यांची जर फ्रँचायझी किंवा त्यांची ब्रँड जर तुमच्याजवळ कुठे असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा ही टेस्ट करू शकता। मला तर खूप आवडेल, नक्कीच तुम्हाला सुद्धा ही मिसळ खूप आवडेल। आता मिसळनंतर आम्ही अजून एक थाळी मागवलेली आहे, चिकन थाळी, तर ती सुद्धा मी तुम्हाला शो करते। नॉनव्हेज मिसळ बरोबरच इथे मी जसं म्हटलं की चिकन आणि मटनचे सुद्धा आपल्याला खूप सारी व्हरायटी इथे मिळेल। तर आम्ही इथे चिकन थाली मागवलेली आहे। तर चिकन थालीमध्ये आपल्याला काय काय मिळेल हे मी तुम्हाला दाखवते। 2 चपाती आहे, तिथे भात आहे, त्यानंतरला अंडा करी आहे, हे ग्रेव्हीमधलं चिकन आहे आणि हे ड्राय चिकन किंवा मसाला चिकन आहे। त्याबरोबर ठेचा, कांदा, लिंबू, टोमॅटो ही आपली चिकन थाली आहे। तर चिकन थालीसुद्धा मी तुम्हाला खाऊन त्याची टेस्ट कशी आहे ते लगेच सांगतो।
तर पहिलं सुकं चिकन आहे, त्याच्याबरोबर मी सांगते तुम्हाला की कसं आहे चिकन, कसं आहे ते सांगते. ड्राय चिकन आहे ते खूप स्पायसी आहे. ज्यांना तिखट किंवा झणझणीत आवडतं ना त्यांच्यासाठी हे एकदम मस्त आहे. आता जे आपण ग्रेव्हीमधलं चिकन आहे ते ट्राय करूया. पण ह्याच्यापेक्षा जे सुकं चिकन आहे ना ते खरंच खूपच मस्त आहे. चिकन थालीमधले दोन्ही पदार्थ अक्षरशः झणझणीत आहे. उचकी लागेल मला आता पाणी पिते. जर ज्यांना नॉनव्हेज मिसळ जर इथे येऊन खायची नसेल तर त्यांनी चिकन थाली नक्की ट्राय करा, कारण टेस्ट अप्रतिम आहे. क्वांटिटी माझ्या मते थोडीशी कमी वाटते आहे, पण टेस्ट अप्रतिम आहे. तर नक्कीच मराठी झटकाला भेट द्या. आणि आमची तिसरी डिश आहे खिमा पाव. मला असं वाटलं होतं की इतर हॉटेलमध्ये जसं आपल्याला खिमा वेगळा येतो आणि पाव वेगळा येतो, तर तसं नाही आहे. इथे खिमा पाव बघा असं आहे. पावामध्ये त्यांनी खिमा फिल केलेला आहे पूर्ण आणि त्याला छानपैकी भाजून काढलेले बटरवरती. हा असा खिमा पाव आहे. त्यांना सजेस्ट करणार आहे त्याचं खिमा बर्गर म्हणून नाव आहे. खिमा बर्गर म्हणून आहे. तर आता हे टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कसं आहे. त्याच्यावर ग्रीन चटणी पाहिजे होती. याच्या दिल्या पाहिजे ते थालीमध्ये दिली आहे ना, करायची बरोबर नाही. छान आहे. बटर भरपूर टाकल्यामुळे टेस्ट छान आहे. खिमासुद्धा अप्रतिम आहे. हा खिमा त्यांनी मिसळमध्ये सुद्धा ॲड केला होता असं मला वाटतं. तर टेस्ट अप्रतिम आहे. टेस्ट तिन्ही वस्तू जशी मी मिसळ म्हटलं, थाली म्हटली आणि खिमा, तर तिन्ही डिशेस खूप अप्रतिम आहेत. तुम्ही जर लोणावळ्यामध्ये येणार असाल तर नक्कीच या तिन्ही डिश ट्राय करा. आणि त्या व्यतिरिक्तही तुम्हाला दुसऱ्या कुठल्या डिश ट्राय करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. तर आता आम्ही ह्या तिन्ही डिश मस्तपैकी फिनिश करतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.